नमस्कार. आज मी जे काही सांगणार आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? की माहिती आहे, पण त्याबद्दल तुमचं मत काय आहे, हे पण मला जाणून घ्यायचं आहे. तर तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये तर नक्की सांगा. पण जर हा व्हिडिओ आवडला, तर नक्की लाईक आणि शेअर करा. मी आज ज्या गोष्टीबद्दल सांगणार आहे, कदाचित ती गोष्ट तुम्हाला माहीत पण आहे आणि त्याबद्दल तुमचे काही मत पण असतील. तर मी अगोदर पण या विषयावर एक व्हिडिओ काढलेला आहे आणि तो आहे शिक्षण व्यवस्थेवरती. पण मी त्या शिक्षण व्यवस्थेच्या आज पुढे जाऊन एक गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे शाळा, मुलं आणि शिक्षण. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की आपण मुलांना शाळेत पाठवतो. शिक्षण व्यवस्थेवरती आपण सरकारला दोष देतो, पण सोबत आपण पण तेवढेच गुन्हेगार आहोत. कारण आपण आपल्या मुलांना जास्त शिक्षण देण्यासाठी किंवा चांगलं शिक्षण देण्यासाठी म्हणून आपण सरकारी शाळेतून मुलांचं नाव काढून प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतो. माझा सर्वात पहिला प्रश्न हा येतो की शिक्षणामध्ये खाजगीकरण खरंच नको आहे. कारण शिक्षणामध्ये जेव्हा खाजगीकरण मी लास्ट टाईम पण बोलले की शिक्षणामध्ये जर खाजगीकरण झालं ना, की तिथे नक्की बाजारच येतो. नफाच कमवण्याच्या उद्देशाने शिक्षणाचं बाजारपेठ मांडला जातो. तर माझं म्हणणं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही शिक्षणामध्ये खाजगीकरण खरंच आणू नका. तुम्ही शिक्षण फक्त सरकारीच ठेवा. कारण होतं काय की तुम्ही सरकारी शाळेमध्ये चांगलं शिक्षण नाही आहे, सरकारी शाळा चांगल्या नाही आहे, त्यांच्या बिल्डिंग चांगल्या नाही आहेत, तिथं स्वच्छता नाही आहे. खूप कारणं देऊन आपण आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये नाही टाकत आणि आजकालच्या जगामध्ये जे कॉम्पिटिशन आहे, जे इतर मुलांसोबत आपण आपल्या मुलांना कंपॅरिझन करतो आणि त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतो. महागडे पैसे भरतो, लाख-लाख रुपये फी भरतो. म्हणजे नर्सरीपासून आपण जर लाख-लाख रुपये फी भरतो, तो विचार करा, तो मुलगा 12वी-15वी पर्यंत आपण त्याच्या फक्त शिक्षणावरती 10-15 लाख रुपये खर्च करतो. मग पुढील शिक्षणासाठी काय? त्याला कोणतं प्रोफेशन शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनिअर, वकील वगैरे जे काय आहेत किंवा अजून कोणते कोर्सेस करायचे असेल, अजून भरपूर प्रोफेशनल कोर्स आहेत की त्यासाठी मग काय? म्हणजे आपण फक्त शिक्षणावरती 20-25 लाख रुपये खर्च करणार आणि हे तर गरिबाच्या मुलांना पॉसिबलच नाही आहे. तर त्यासाठी तर सरकारी शाळा लागतील आणि गरिबाच्या मुलांना सरकारी शाळा टाकण्यासाठी सरकारी शाळा अवेलेबल पाहिजे. कारण आपण तर सरकारी शाळेतून आपल्या मुलांची नावं काढून घेतलेली आहेत. तर होतं कसं की जर सरकारी शाळामध्ये तेवढी जर विद्यार्थ्यांची संख्या नसेल, तर ती सरकारी शाळा बंद पडते. मग ती सरकारी शाळा बंद पडली तर गरिबांच्या मुलांनी जायचं कुठे? सर्वात मोठा प्रश्न हा येतो. कारण सर्वच एवढे श्रीमंत नाही आहेत की ते त्यांच्या मुलांना खाजगी शाळेमध्ये टाकतील. तर विषय हा आहे की आपण आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्येच टाकायला हवं. बरोबर? सर्वात पहिला मुद्दा. कारण कॉम्पिटिशनच्या नावाखाली आपणच अ, अजून ते त्याला काय म्हणतात एक चालना देतो, की जेणेकरून अजून ते कॉम्पिटिशन वाढेल. म्हणजे अ, बाजारपेठेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, की जिथे मागणी आहे, तिथे पुरवठा आहे. तर आपण जेवढी मागणी करू, तिथे ते पुरवठा देतात. आपण जेवढी खाजगी शाळांची मागणी करू, तर तेवढा तो पुरवठा देतील. माझं म्हणणं असं आहे, की आपण खाजगी शाळांची मागणी करायलाच नको ना, आपण सरकारी शाळेमध्येच आपल्या मुलांना टाकू. तिथे शिक्षण देऊ. आजकालचे खाजगी स्कूलमध्ये असं होतं, की आम्ही तुमच्या मुलांना हे शिकवू, एक्सपेरिमेंटल, प्रॅक्टिकल नॉलेज देऊ. तुम्हाला तुमच्या मुलांना झाडं लावायचं शिकवू. मिरचीचं झाड, रोपटं, मग त्या रोपट्याचं झाड, मग त्याला फुलं, फळं, मिरच्या, टोमॅटो. वाह! किती छान. हे आपण आपल्या मुलांना घरी पण नाही देऊ शकत का? कुंडीमध्ये झाड लावून नाही सांगू शकत किंवा हे जे नैसर्गिक आहे, ते नॉलेज आपण मुलांना नाही देऊ शकत का? शाळा कशासाठी असते? पहिले शिक्षक आई-वडील असतात, त्यानंतर टीचर असतात. शाळेमध्ये एक शिस्त लागते. शाळेमध्ये मुलांना सर्वांना सारखं शिक्षण मिळालं. पण इथे सरकारी शाळामध्ये राज्यस्तरावरचं शिक्षण मिळतं आणि मग खाजगी शाळेमध्ये वेगवेगळे स्तर असतात. त्यांचं शिक्षण, मग ते कॉम्पिटिशन. नाही मग तुमचा मुलगा UPSCसाठी, IAS होण्यासाठी, IPS होण्यासाठी. म्हणजे आपला मुलगा नर्सरीमध्ये आणि आपण त्याचा विचार UPSCच्या एक्झामसाठी करतो. त्याला अगोदर पूर्ण शाळा प्रॉपर करू द्या. त्याला प्रायमरी शाळा पूर्ण करू द्या. म्हणजे आपण आपल्या हां, ठीक आहे, मी मान्य करते. ॲज अ पॅरेंट मान्य करते, की आपण आपल्या मुलांचं भविष्य पाहतो. पण आपल्या मुलांचं भविष्य याच्यामध्ये पण बघितलं पाहिजे, की आपल्या मुलांचं पण इंटरेस्ट कशात आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आपण त्या मुलांचा इंटरेस्ट न बघता आपण आपल्यानुसार की नाही, माझ्या मुलाला UPSC करायचं, त्याला कलेक्टर बनवेल, नाही तर त्याला SP बनवेल किंवा अजून काही जे आपले स्वप्न असतात, डॉक्टर बनेल, इंजिनियर. आपले स्वप्न आपण मुलावर त्याची काय इच्छा आहे, सर्वात पहिला प्रश्न. आणि त्यानुसार आपण त्याच्या आवडीनिवडीनुसारच आपण त्याला ते शिक्षण दिलं पाहिजे. आणि मला नाही असं वाटत, की आपण सरकारी शाळामधून आपल्या मुलांची नावं काढून आपण खाजगी शाळेमध्ये टाकलं पाहिजे. सरकारी शाळेमध्येच टाकलं पाहिजे. इव्हन आईवडील किती श्रीमंत असो, त्यांच्याकडे किती पैसा असो, एकच शाळा, एकच शिक्षण, एकच सिलेबस आणि ते म्हणजे सरकारी. आता त्यात दुसरा मुद्दा हा येतो, की टीचर. होतं कसं, की टीचरांना आहे ना,
मुलांना शिक्षण देण्याचं हे सर्वात पवित्र काम सोडून बाकी इतर 10 कामं दिली जातात. त्यांना जनगणना करण्यासाठी मतदान आले, ग्रामपंचायतीचे मतदान, जिल्हा परिषदेचे मतदान, राज्यस्तरीय मतदान, केंद्रीय मतदान. कामाला कोण? शिक्षक. मग त्यांच्या याद्या तयार करा. कोण जन्मलं, कोण मेलं, कोण ॲडिशनल झालं, कोणाचं नाव कमी झालं, ह्या याद्या बघा. एखादा सर्वे आला, शिक्षकाला पाठवा. जनगणना आली, शिक्षकांना पाठवा. म्हणजे जे शिक्षकाचं, जे गुरुचं सर्वात महत्त्वाचं काम आहे की ते फक्त विद्यार्थ्यांना घडवणं. त्या विद्यार्थ्यांना घडवायचं काम शिक्षकांचं आहे. त्यांचं भविष्य घडवायचं काम शिक्षकांकडे आहे. जगातली सर्वात मोठी जबाबदारी ही शिक्षकांची असते. कारण आईवडील 3 वर्षापर्यंत मुलांना सांभाळतात. त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलाला समजतं, तेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा तो जगाला समजायला लागतो, तेव्हा तो शिक्षकाकडे जातो, शिक्षकांच्या हातात जातो. आणि तुम्ही शिक्षकांचेच हात रिकामे नाही ठेवले तर तो त्या मुलाला घडवणार कसा? आपण मातीचा गोळा देतो मटकं बनवण्यासाठी, पण त्या कुंभाराचे हातच दुसऱ्या कामामध्ये बिझी असतील तर तो काय घडवणार आहे? म्हणजे धर तो मातीचा गोळा पण माती पण राहणार नाही आणि त्याचं चांगलं भांडं पण होणार नाही. तुम्ही शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ द्या. त्यांना इतर कोणतीच कामं सांगू नका. आणि इतर कामासाठी तुम्ही एक वेगळी व्यवस्था सुरू करा. तिथे रोजगार निर्मिती करा. तिथे पण लोकांना रोजगार मिळेल. तिथे पण तुमची रोजगार कमी होईल. लोकांना रोजगार मिळाल्याच्या नंतर लोक पण खुश होतील की अरे आम्हाला कामधंदे मिळत आहेत. आणि शिक्षण पण तेवढेच फ्री राहतील, तेवढेच मेंटली रिलॅक्स राहतील की त्यांना फक्त एकच काम राहील की ते म्हणजे मुलांकडे पूर्णपणे लक्ष देणं. आणि मुलांचं संगोपन करण्यासाठी मुलांची कल कशामध्ये आहे हे ओळखून शिक्षकच त्यांना घडवतील. त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही शिक्षकांना प्रेशराईज करू नका. तुम्ही शिक्षकांना इतर कोणतीच कामं देऊ नका. त्यांना फक्त मुलांना घडवण्याचं काम द्या. कारण मुलांना जर घडवलं तर देशाचं भविष्य घडेल. आणि आपण हे जे शिक्षकांना इतर कामं देऊन जे आपण फक्त शिक्षकांचंच आयुष्य नाही तर विद्यार्थ्यांचं पण आयुष्य बरबाद करतो आहे. आणि इनडायरेक्टली देशातला पण आपण खड्ड्यात टाकतो. कारण भविष्यच नाही आहे देशाचं. जे मुलं आज घडणार आहे, भविष्य होणार आहे, तेच नाही होणार आहे तर बाकी इतर विषय राहतोच कुठे. त्यामुळे तुम्ही शिक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही प्रेशराईज करू नका. म्हणजे शासन नेमकं करतं आहे काय की तुम्ही सरकारी शाळामध्ये विद्यार्थी नाही जाऊन सरकारी शाळा बंद करताय. शिक्षकांना इतर कामाला लावत आहेत म्हणून ते शिक्षक पण प्रेशराईज होत आहेत. मग गव्हर्नमेंट स्कूलला तुम्ही भरपूर तिथे फॅसिलिटीज अवेलेबल करून देतात. तिथे विद्यार्थी भरपूर आहेत. पण तिथे पैसा नसल्यामुळे फक्त पैशावाली मुलं जात आहेत. म्हणजे गरीबच राहणार, परत पैशावाली श्रीमंतच होत राहणार. म्हणजे ही जी सायकल आहे ते म्हणजे सरकार पण काय राजकारण खेळत आहे नाही समजत आहे. लोक पण काय विचार करतात, लोकांनी पण काय विचार करायला पाहिजे, त्यांची काय मतं मांडायला पाहिजे. म्हणजे जिथे बोलायला पाहिजे तिथे खरंच बोला तुम्ही की शिक्षण हे फक्त सरकारी असलं पाहिजे. म्हणजे सरकारी म्हणजे ते फ्री असलं पाहिजे. शिक्षण तुम्ही इतर गोष्टीसाठी तुम्ही पैसे घ्या, पण शिक्षणामध्ये नका तुम्ही बाजारपेठ म्हणून. शिक्षण हे तुम्ही फ्रीच द्या, शिक्षण सरकारीच द्या, जेणेकरून मुलं घडतील. काही बोटावर मोजण्या इतके सरकारी शाळा आहेत, खेड्यापाड्यामध्ये शाळा आहेत की तिथे त्या शाळा पाहून खरंच प्रायव्हेट शाळेमध्ये आपण आपली मुलं का टाकावीत हा विचार येतो. पण ते खूप बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तर त्यासाठी त्या शाळा आयडियल ठेवून इतर म्हणजे जर एक शाळा तशी बनवू शकते तर बाकी इतर शाळा का बनवू शकत नाही अशा. आणि हे शासनाच्या हातात आहे ना. सर्वात अगोदरची गोष्ट आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून GDPचा 6 ते 7% वाटा हा शिक्षणावर आपण खर्च केला पाहिजे, जो की नाही होत. कारण जो सर्वात महत्त्वाचा वाटा आहे की शिक्षणावरती तुम्ही GDPचा 6-7% वाटा खर्च करा, जेणेकरून तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकाल, चांगलं आरोग्य देऊ शकाल, प्राथमिक शिक्षण चांगलं देऊ शकाल. तुम्ही ज्या स्कीम्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, तुम्ही फ्रीचं राशन देता, तुम्ही फ्रीचा डेटा देता. मी तर सांगेल की तुम्ही ज्या योजना देतात, रोजगार हमी योजना देतात, चांगली गोष्ट आहे. लाडकी बहीण योजना देत आहेत. लाडकी बहीण योजना देण्याचा जो काही खर्च आहे तो तुम्ही खर्च आहे ना सरकारी शाळामध्ये तुम्ही तो बजेट तिकडं ट्रान्सफर करा आणि त्या शाळा सुधारा. आणि सर्व खाजगी शाळा बंद करा आणि सर्व शाळा सरकारीच असत्या आणि सर्व सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन होऊ द्या. माझं हे मत आहे. तुमचं हे मत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.